हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, वाळवंटातील प्रमुख प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए जिराफ, बी उंट, सी हत्ती, डी हरिण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उंट. उंटांना वाळवंटातील जहाज म्हणून देखील ओळखलं जातं, कारण वाळवंटी भागात वाहतुकीचे एकमेव साधन म्हणजे उंट आहे. त्यांच्या शरीरात अनेक अनुकूलन आहेत. त्यांची दिवसाची तीव्र उष्णता आणि थंडी रात्री सहन करण्याची क्षमता ही त्या उंटांमध्ये असते. म्हणून वाळवंटातील प्रमुख प्राणी हा उंट आहे. प्रश्न दुसरा आहे, भारतात 10 रुपयाच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी आहे? ऑप्शन ए खासदार, बी प्रधानमंत्री, सी राष्ट्रपती, डी गव्हर्नर. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गव्हर्नर. 10 रुपयाच्या नोटांवर गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्वाक्षरी असते. या नोटांवर देशाच्या सांस्कृतिक वारशाचे चित्रण करणारे सूर्यमंदिर आणि कोणार्क असे चित्र आहे. प्रश्न तिसरा आहे, 50,000ची नोट कोणत्या देशात चालते? ऑप्शन ए कोरिया, बी जपान, सी चीन, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोरिया. दक्षिण कोरिया येथे 50,000ची नोट चालते. प्रश्न चौथा आहे, भारताचा कोहिनूर कोणत्या राज्याला म्हणतात? ऑप्शन ए राजस्थान, बी आंध्र प्रदेश, सी गुजरात, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश. कोहिनूरबद्दल असे मानले जाते की ते कृष्णा नदीजवळील कुल्लूरच्या खाणी सापडला होता. ह्या खाणी आजच्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. 1850मध्ये याबद्दल चर्चा करताना ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी सुमारे हा हिरा 5,000 वर्षांपूर्वी महाभारत काळात सापडला होता असा विश्वास लोकांचा होता. प्रश्न पाचवा आहे, उंबराचे फळ सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए शरीरावरील सूज, बी मधुमेह, सी लघवीचे आजार, डी वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. नाकातून रक्त वाहणे, लघवीतून रक्त येणे, रक्तस्राव, अत्यारोग, गोवार, कांजण्या, मधुमेह, सांधिवात अशा समस्यांवर उंबराचं फळ गुणकारी आहे. व तसंच शरीरावरील सूज कमी करायची असेल तर अल्प प्रमाणात उंबराचा चीक घेऊन त्यात थोडी साखर आणि दूध मिक्स करावे व त्यानंतर दुधाचे सेवन केल्याने शरीरातील कोणत्याही भागातील सूज कमी होते. व तसेच उंबराच्या झाडांची पाने वाटून विंचू लावल्यास विंचू चावलेल्या ठिकाणच्या वेदना या कमी होतात. प्रश्न 6वा आहे, कोणता प्राणी आकाशाकडे पाहू शकत नाही? ऑप्शन ए गाय, बी मांजर, सी डुक्कर, डी कुत्रा. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डुक्कर. डुकरांना थेट आकाशाकडे पाहणे शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे, कारण त्यांच्या मानेचे स्नायू आणि मणक्याचे शरीरशास्त्र हे त्यांच्या डोक्याच्या हालचालीवर मर्यादित करते. त्यांना पूर्णपणे वरच्या दिशेने बघण्यास प्रतिबंधित करते. प्रश्न 7वा आहे, भारतात कोणत्या राज्यात मोफत इंटरनेट सेवा दिली जाते? ऑप्शन ए कर्नाटक, बी मध्य प्रदेश, सी केरळ, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ. केरळ हे स्वतःची इंटरनेट सेवा प्रदाता केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क म्हणजेच KF1
असलेले देशातील पहिले राज्य बनले आहे. KFON योजनेच्या माध्यमातून इंटरनेट हा मूलभूत हक्काचा भाग असल्याचे मान्य करत राज्यातील लोकांनी मोफत सेवा उपलब्ध करून देणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे. KFON योजनेमार्फत सर्व शासकीय कार्यालय व तसंच घरगुती वापरासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रश्न 8वा आहे, कांद्यासोबत दही खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन ए मधुमेह, बी टायफॉइड, सी कॅन्सर, डी बद्धकोष्ठता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बद्धकोष्ठता. दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने ॲलर्जी, गॅस, ॲसिडिटी आणि उलट्या होतात. याचे कारण म्हणजे दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो तर कांद्याचा उलट असतो. हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्याने शरीराला हानी पोहोचते. प्रश्न 9वा आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत? ऑप्शन ए कोरिया, बी जपान, सी चीन, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत. भारतात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत. प्रश्न 10वा आहे, कोणत्या फळामध्ये व्हिटॅमिन सी कमी असते? ऑप्शन ए संत्री, बी लिंबू, सी पपई, डी केळी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केळी. केळीमध्ये व्हिटॅमिन सी हे कमी प्रमाणात असते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.